आज आपण बनवतोय एकदम हलवाई स्टाईल परफेक्ट दाणेदार बेसन बर्फी, जी की मार्केटमध्ये खूपच महाग मिळते, पण आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही मिठाई बनवू शकतो। लवकरच रक्षाबंधन जवळ येत आहे आणि या रक्षाबंधनला तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही एकदम दाणेदार सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी बनवू शकता, एकदम हलवाई स्टाईल, तेही अगदी घरच्या घरी। तर यासाठी मी ठेवली आहे कढई गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरून टाकले आहे गाईचे तूप थोडेसे वितळले की यामध्ये मी टाकणार आहे बेसन। इथे मी 1 कप बेसन घेतला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर हे 220 ग्रॅम बेसन आहे। गरम तुपामध्ये हलकेसे गुलाबी होईपर्यंत हे बेसन आपल्याला आता भाजून घ्यायचे। मार्केटमध्ये महाग मिळणारी ही मिठाई घरच्या घरी अगदी कमी खर्चात बनवून तयार होते। या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई घरच्या घरी नक्की बनवून पहा। आता बेसन अगदी गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतले आणि आपली बेसन बर्फी दाणेदार व्हावी यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलाय। याचे वजनी प्रमाण 120 ग्रॅम आहे। रव्याने या बर्फीला एकदम दाणेदार असे टेक्स्चर येईल, तर रवा पण याच्यामध्ये छान हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मिश्रण थोडेसे कोरडे वाटते तर याच्यात मी थोडंसं तूप अजून टाकून घेणार आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मार्केटमधली हलवाईची जी मिठाई असते ती एकदम नरम मऊ सॉफ्ट अशी होते, तर यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो हे मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलं आहे। यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्ना। आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर आपली मिठाई एकदम सॉफ्ट नरम होण्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धा कप दूध। ज्या वाटीने तुम्ही किंवा कपनी बेसन मोजाल त्याच वाटीने दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे, अर्धा कप। आता आपल्याला हे दूध चांगले बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून आटवून घ्यायचे, जेच मिश्रण चांगले कोरडे करून घ्यायचे। दुधामध्ये मी इथे जास्तीत जास्त मलाईचा पण वापर केला आहे, म्हणजे आपली मिठाई जी आहे ती एकदम सॉफ्ट होईल आणि तिला एकदम छान असं मलाईदार टेक्स्चर येईल। यातलं पूर्ण मॉइश्चर ओलसरपणा दूध पूर्ण आटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बर्फीचे तुकडे पडणार नाहीत। बेसन जर कच्चे राहिले तर मिठाईचे तुकडे पडू शकतात। यासाठी नीट व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे। आता सर्व मिश्रण मला इथे ढवळत जवळजवळ 10 मिनिटं झाले आहेत आणि अगदी कमी गॅसवर हे मी मिश्रण शिजवून घेतलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे, तर आपली मिठाई ही थोडी हेल्दी व्हावी म्हणून मी इथे खडी साखरचा वापर केला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही नेहमीसारखी आपली रोजच्या वापराची जी साखर असते ती टाकू शकता। आता ही साखर मी इथे जवळजवळ पाऊण वाटीच्या प्रमाणात घेतली आहे। मिक्सर जारमध्ये मी ही ॲड करून याची एक बारीक पावडर म्हणजे पिठी साखर बनवून घेणार। आता या स्टेपला एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते। साखर टाकताना नेहमी आपण बॅटर आधी शिजवून घेतलं आहे 10 मिनटं, त्यानंतर साखर यामध्ये ॲड करायची आहे। जर तुम्ही आधीच पिठी साखर याच्यामध्ये टाकून जर मिश्रण शिजवलं तर मिठाई एकदम कडक होऊ शकते। तर ही टीप तुम्हाला बेसन बर्फी बनवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। यामुळे कधीही तुम्ही बेसन बर्फी बनवली तर ही टीप नक्की फॉलो करा। आता बेसनामध्ये ही पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून आणखीन 5 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। आणि आपले मिठाईची चव वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे ते इलायची पावडर। इलायची पावडरही याच्यात मी मिक्स करून घेतली आहे। सर्व मिश्रण कमी गॅसवर मी जवळजवळ 15 मिनिटं शिजवून घेतले आहे आणि आता एकदम परफेक्ट असं बेसन बर्फीसाठी जे मिश्रण लागतं ते आता इथे तयार होत आलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे बॅटर हलकेसे थंड करून आपल्याला एका ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि तिला तूप लावून घेतलं आहे, म्हणजे सगळीकडे ग्रीस करून घेतलं आहे तूप, म्हणजे आपली जी मिठाई आहे ती प्लेटला खाली चिटकणार नाही। आणि मिठाई छान सेट झाली की नंतर आपण जेव्हा काढू तेव्हा अगदी पटकन सहज निघते। यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हाही तुम्ही मिठाई कराल तर ट्रे किंवा प्लेटला तूप नक्की लावायचे, म्हणजे आपली बर्फी तुटणार नाही किंवा तिचे तुकडे पडणार नाही। बर्फीचे मिश्रण हे हलकेसे गरम असते तोपर्यंतच पटकन सेट करून घ्यायची, म्हणजे छान व्यवस्थित सेट होते। आता मिठाईमध्ये मी एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, जे की प्रत्येक मिठाईमध्ये खूप इम्पॉर्टंट असते, तर ते म्हणजे ड्रायफ्रूट। इथे मी मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत, काजू, पिस्ता, बदाम। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता, फक्त काजू बदाम जरी या बर्फीमध्ये टाकले तरी पुरेसे असतात। आता ड्रायफ्रूट छान व्यवस्थित पूर्ण बर्फीवर पसरून घ्यायचे आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने याला चांगले प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते पूर्ण आतपर्यंत जातात आणि नंतर बाहेर पडत नाही। तर अशा प्रकारे चमच्याने मी हे ड्रायफ्रूट चांगले दाबून घेतले आहेत
आणि आता ही मिठाई मी 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. रेसिपीची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. आणि आपली मिठाई आता सेट होऊन 2 तास झाले आहेत. हिला मी आता फ्रीजमध्ये बाहेर काढून घेतले आणि काय मस्त टेक्स्चर, एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल आपली दाणेदार बेसन बर्फी इथे तयार झाली आहे. आता मी ही बर्फी कट करून घेणार आहे. हवं तर याच मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता. कुठल्याही सणाला तुम्ही ही बेसन बर्फी बनवू शकता. या रक्षाबंधनला ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. एकदम हलवाई स्टाईल बेसन बर्फी बनवण्याच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. म्हणजे तुमची बेसन बर्फी छान मऊ, सॉफ्ट आणि दाणेदार होईल. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनचे बऱ्याच रेसिपीज तुम्ही शेअर करत आहात, पण शेअर करण्यासोबत त्याला सबस्क्राईबही करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. आणि अशाच छान छान टेस्टी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या A1 स्वप्नाज किचनला सबस्क्राईब करा. हवं तर या मिठाईला तुम्ही वरतून चांदीचे वर्क लावू शकता, म्हणजे मिठाई एकदम परफेक्ट मार्केटमध्ये जशी दिसते तशी दिसेल. होळी, दिवाळी किंवा रक्षाबंधन असो किंवा कुठलाही सण असतो, कुठल्याही सणाला ही तुम्ही बर्फी अगदी एकदम झटपट बनवू शकता. तर तयार झाली आहे एकदम आपली परफेक्ट मार्केट स्टाईल हलवाई स्टाईल बेसन बर्फी. चला आता पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.